आणि अक्षय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती नैतिक या ठिकाणी दाखल झाला. मागच्या सामन्यामध्ये युवा ग्रुप विठ्ठलवाडी टीम पहिल्या 2 षटकांमध्ये थोडस बॅकफुटला होते, परंतु तदनंतर चांगली रनचेस त्याची आपण पाहिली. हितेशजी सावे साहेबांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. हितेशजी सावे साहेब आपण या मुख्य मंचावरती. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी टाकला गेला. 2 संघ 2 महायोद्धा एकमेकांसमोर लढण्याकरिता या ठिकाणी दाखल झालं. दोन्ही संघांचा उल्लेख जर आपण खऱ्या अर्थानं केला ना तर माकुंसर संघाने धावा बनवत असताना त्यांनी विन केल्यात आणि दुसऱ्या बाजूला नरेश स्मृती एडवण संघ असा आहे जो धावा चेस करणं चांगल्या पद्धतीने जाणतोय, परंतु मुराफवरून बॉल काढलाय आणि सरळ बॉल लॉंग ऑफला पाठवत असताना 4 धावांकरिता चौकार. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी आपण पाहतोय आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता, इथे अपयश मिळाल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा आक्रमण केला गेला आणि लॉंग ऑफला हा चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 4 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. गुडलँड स्पॉट वरून क्रॉस पॅटचा वापर केला आणि त्यानंतर लॉंग ऑफच्या दिशेने हा चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्या झोन मध्ये चौकार आला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती नैतिक. या ओव्हर मधील तिसरा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय ओव्हर द विकेट. बॅटची कडा विकेट किपर त्या ठिकाणी सर्व प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. एकच धाव या बॉलवरती मिळेल. या सिंगलने धावसंख्या फलकावरती 5. हा सुद्धा चांगला टप्प्यावरती बॉल पाहायला मिळाला. या बॉलवरती जर आपण पाहिलं जी लेंथ निवडली होती पहिला बॉल सुद्धा याच लेंथवरती ठेवला होता. दुसरा बॉल जो आपण पाहिला थोडंसं मागे घेतला तिथे क्रॉस पॅटचा वापर झाला आणि पॉवर प्लेचा फायदा फलंदाज अथर्वला मिळाला. मागच्या 3 चेंडूंचं हे विश्लेषण आपल्याला पाहायला मिळतंय. आता लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंग वरती आहे. चौथा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती नैतिक या ठिकाणी दाखल होईल. डावखुळ्याचा फलंदाज अक्षय समोर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आले होते. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाला. तितकीशी बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह नाहीये. एकदम मिळते या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 6 रन्स स्कोरकडे लागल्या गेल्यात. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. नरेश स्मृती एडवण आणि दुसऱ्या बाजूला माकुंसर या 2 संघांमधील जी बॅटल्स त्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बॅटलमध्ये मजा येणार आहे कारण माकुंसर संघ जर विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये त्यांनी ज्या धावा उभारल्या होत्या त्या डिफेंड सुद्धा करून दाखवल्या होत्या आणि नरेश स्मृती एडवण टीम 60 धावा चेस करून आलेला संघ आहे. त्यामुळे माकुंसर संघाला या मॅचमध्ये त्यांच्यासमोर 5 षटकांमध्ये एक मोठी टोटल उभी करावी लागणार आहे कारण ते गरजेचं आहे या सिच्युएशनला. सध्याच्या घडीला वाऱ्याचा जोत आपण पाहतोय आणि इथून फलंदाजांना ॲडव्हान्टेज मिळू शकतं. चांगला बॉल रायसिंग डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. पडल्यानंतर ज्या लेवलला म्हणजे कुठल्या स्पॉटवरती बॉल पडल्यानंतर ज्या लेवलला बॉल निघून जातो त्या लेवलने बॉल निघून गेला. स्लॉटमधून बॉल राईस करण्याचा प्रयत्न झाला होता. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय नैतिकच्या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल या पहिल्या षटकामध्ये अथर्वला आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती. सध्या तरी संघर्ष करतोय. एक चौकार त्याच्या बॅटमधून जरूर आपण पाहिला परंतु तदनंतर संघर्ष केल्यानंतर संघर्षाचा वनवास भोगल्यानंतर सुखाचा राजयोग येत असताना शेवटच्या बॉलवरती ठोकला षटकार. 6 धावा. शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी झाला होता आणि शॉर्ट बॉलवरती पुल शॉट लेंथ कुठेतरी चुकीच्या आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यावरती 6 धावांचे मोहर उमटवलंय फलंदाज अथर्वनं. धावसंख्या फलकावरती 12. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये 12 धावा येताना आपण पाहिल्या. उज्ज्वल संघ क्रिकेट आयोजित आपण पाहू शकता ही स्पर्धा माथाडी चषक 2026 आज पहिला दिवस या स्पर्धेचा. सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित झाल्यानंतर जे दृश्य आम्ही पाहिलं ना खऱ्या अर्थानं भारावून जाण्यासारखं ते दृश्य होतं कारण जवळपास 15 ते 16 आयोजक प्रत्येक जण आपल्या कामामध्ये व्यस्त होता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा येताना पाहायला मिळाला.
वेळ जास्त जातो मित्रांनो, प्लीज घाई करा, कारण तुम्हाला 5 षटकांसाठी 25 मिनिटे दिले गेलेत. त्या 25 मिनिटांमध्ये 5 षटका हाताळणं गरजेचं आहे. आता ओव्हर नंबर 2 मध्ये अभयला आणला गेला. लेफ्ट आर्म मीडियम पेसर बॉलिंग ट्रॅक वरती आला. पहिलाच बॉल लेफ्टी बॅटर्ससाठी या ठिकाणी न समजणारा होता, सरळ निघून जातो. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला जातो. तर एक इंटरेस्टिंग बॅटल मैदानामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल, कारण लेफ्टी बॅटर समोर आहे आणि त्याच्यासमोर लेफ्ट आर्म मीडियम पेसर बॉलिंग ट्रॅक वरती आला, जो चांगल्या पद्धतीने कटर हाताळतो. फटका फसलाय, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर नाहीये, त्याचा फायदा मिळेल आणि सरळ बॉल निघून जातोय. चौकार की षटकार, षटकार की चौकार, तर षटकार 6 धावा. धावसंख्या फलकावरती 18. हाफ ट्रॅकर तरीके पाहायला मिळाला. थोडंसं मागून फिरवण्याचा प्रयत्न झाला होता आणि बरोबर बॅटच्या रडारमध्ये मिळाला, त्याचा फायदा मिळाला. फलंदाज अक्षयला आणि त्याच्या बॅटमधून हा धमाका येताना पाहायला मिळतोय. 18 धावा फलकावरती, 2 चेंडूंचा केला त्यापर्यंत झाला मैदानामध्ये. पुढचा बॉल इथे सुद्धा फुल टॉस टाकला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांना बीट करून बॅक टू बॅक 2 षटकार. फलंदाज अक्षयच्या बॅटमधून 6 धावा. 24 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. स्टेप आउट केला, स्टेप आउट केल्यानंतर बरोबर मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला आणि बॅटच्या पट्ट्यामध्ये आल्यानंतर कार्यक्रम तर होणारच. 24 स्कोर करते लागला जात आहे. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाला, 2 तर ऑलरेडी आला, तिसरा तो पेंडिंग आहे. पण तिसरा येईल का या ओव्हर मधील? 3 इन अ रो, ही टॅगलाईन पूर्ण होते का पाहायचं. इथे शॉर्ट बॉलचा वापर झाला होता, थोडंसं धीम्या गतीने फिरवण्याचा प्रयत्न केला, चांगल्या पद्धतीने बॉल हा हाताळला होता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची संख्या मैदानामध्ये झालं. सध्या तरी धावसंख्या फलकावरती 24 आपल्याला पाहायला मध्ये 24 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. अजूनही या ओव्हर मध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या होत्या. मागच्या षटकाचा जर विचार केला तर आपण पाहिलं होतं तिथे चांगली गोलंदाजी मिडल ऑफ द ओव्हर आपण पाहिली, परंतु शेवटच्या बॉलवरती जो षटकार अथर्वच्या बॅटमधून आपण पाहिला, तिथून पुन्हा एकदा मागून सर संघाच्या फलंदाजांना तो रिदम सापडला. परंतु मागच्या 2 बॉलवरती जी लेंथ आतापर्यंत अभयने हाताळला, चांगल्या लेंथवरती गोलंदाजी करतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या दुसऱ्या षटकामध्ये. दुसरं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. लवकरातच एक विस्फोटक फलंदाज सध्याच्या घडीला खेळपट्टीवरती उभा आहे आणि 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. इथे स्टेप आउट केलाय, फटका या ठिकाणी जरूर आपण पाहतोय फसला होता. क्षेत्ररक्षक लॉंगॉन मधून वाईटेस्ट लॉंगॉन पर्यंत पोहोचले आणि चांगला झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. अक्षयच्या खेळीला पूर्ण लागत असताना 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 15च्या सरासरीनं धावसंख्या फलकावरती 24-24. आदरणीय रोहितजी ठाकूर सरांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. रोहितजी ठाकूर साहेब, आपणास विनंती आहे आपण मुख्य मंचावरती या. स्कोरच्या भूमिकेमध्ये निहार ज्यांना आपण पाहतोय त्यांच्या मातोश्रींच्या माध्यमातून दुपारच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली गेली आणि अतिशय स्वादिष्ट जेवण आपल्याला पाहायला मिळालं. त्यांचं सुद्धा हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. 24 स्कोर करते आपण पाहतोय. मागच्या ओव्हरमध्ये फक्त षटकाराच्या सहाय्याने रन्स येताना आपण पाहिल्या होत्या. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हर्षल, मागच्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच चा टी शर्ट त्याने परिधान केलंय आणि मालिकावीरचं एक प्रतीक त्याच्या शरीरावरती आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलाच बॉल पहिल्या चेंडूवरती खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट केला, तिथे नैतिक होता आणि नैतिकने टिपला असेल आणि फलंदाज अथर्वचा खेळतोय, संपतोय खेळ, गॉन. अथर्वची खेळी संपुष्टात येताना पाहायला मिळते. फुल टॉस टाकला होता, पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, तिथे कुठेतरी अपयश मिळताना पाहायला मिळतं. नवीन बॅटर प्रणित मैदानामध्ये दाखल झाला 4थ्या क्रमांकावरती. एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड होत चालली होती. प्रणित मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. हर्षल आणि प्रणित आता शून्यातून साम्राज्य उभा करावं लागणार. 24 धावा फलकावरती लागल्या गेल्यात बॉलिंग ट्रॅक वरती.
त्या ठिकाणी हर्षलच आहेत आणि त्यांनी विकेट मिळवली गेले. आदरणीय हितेशजी ठाकूर साहेबांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. हितेशजी ठाकूर साहेब पण या मुख्य मंचावरती. स्पेशल इन्व्हिटेशन त्या ठिकाणी दिला गेलं. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतो. पडल्यानंतर या ठिकाणी जरूर जो बाउन्स अपेक्षित होता फलंदाजाला तो बाउन्स दिला नाहीये आणि फुल लेन्थचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. त्याचमुळे या बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळणं अवघड झालं. स्टेप आउट केलाय समोर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा फलंदाज प्रणीतच्या बॅट मधून षटकार. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतात हा बॉल ज्या पद्धतीने खेळला होता स्लॉट मध्ये दिला. खरं त्यानं स्लॉट मध्ये घेतला फलंदाजाने स्टेप आउट केला फ्रंट फूट पुढे आणला आणि त्यानंतर लॉंगॉनच्या बाहेर हा षटकार येताना पाहायला मिळतो. धावसंख्या फलकावरती 30 प्रणीतच्या बॅट मधून करारा प्रहार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल पुल शॉट हाफ ट्रॅकर देखील वापरला होता. क्षेत्रक्षेत्र देखील उपस्थित आहे आणि सनीच्या माध्यमातून चांगला झेल टिपला जातोय. षटकाराचं प्रत्युत्तर पलटवार मैदानाच्या आतमध्ये केलाय हर्षलनं. गॉन हाफ ट्रॅकरचा वापर या ठिकाणी केला होता. हाफ ट्रॅकरवरती विकेट मिळताना पाहायला मिळते. सुरुवात विकेटने झाली त्याचमुळे तो आत्मविश्वास गोलंदाज हर्षलकडे आहे आणि षटकार आल्यानंतर देखील त्याच्यामध्ये ती क्षमता कमबॅक करण्याची आणि तेच होताना पाहायला मिळालं. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतो. पुढचा सामना आपण पाहणार आहोत दुसऱ्या फेरीमध्ये. दुसरा सामना एका बाजूला युवा ग्रुप विठ्ठलवाडी आणि दुसऱ्या बाजूला वडराई या दोन टीम मधील एक इंटरेस्टिंग बॅटल जो आपण अनुभवणार आहोत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. प्रीतमला आपण पाहू शकतायत. प्रतिम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. इनॅट नंबर 5 वरती 4 बॉल्स केला आतापर्यंत झाला. हर्षलची सुद्धा गोलंदाजी आता सुंदर आपण पाहिलंय. एक षटकार जरूर त्याच्या विरोधामध्ये आलाय परंतु 2 विकेट सुद्धा त्याने मिळवल्यात. एक्स्ट्रा बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. त्याचबरोबर ज्या पद्धतीने बॉल फिरला होता पडल्यानंतर ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपण पाहणार आहोत. अनुभव जो हर्षलकडे तोच अनुभव या ठिकाणी वापरत असताना परंतु या बॉलवरती लपेटण्याचा प्रयत्न केला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सरळ 6 धावांकरिता शेवटच्या बॉलवरती प्रत्युत्तर दिलं गेलं. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या फलकावरती 36 धावा. धावसंख्या फलकावरती 36 धावा फलकावरती आपण पाहतोय. आतापर्यंत मागील 2 ओव्हरमध्ये विथ द बॅट एकही धाव सिंगल किंवा डबलच्या माध्यमातून आलेली नाहीये. मागील 12 चेंडूंमध्ये 4 षटकार आपण पाहिल्यात. त्याच्या व्यतिरिक्त एकही सिंगल किंवा एकही डबल आतापर्यंत पाहायला मिळाले नाहीये. नैतिक पहिलाच बॉल फुलटॉस होता. बॉल जाईल डीप मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी येत आहे. 2 धाव्यांचा कॉल आणि त्या 2 धावा सहजरित्या परिपूर्ण केल्या जातील. 38 धावा फलकावरती आपण पाहतोय. हर्षलला आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती. मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो या नावाला तोड नव्हतं परंतु आता या मॅच मध्ये हर्षल येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये कशा पद्धतीनं त्याचा परफॉर्मन्स होतोय याकडे सुद्धा लक्ष वेधीत असेल. कारण त्याला तो एक रिदम मिळालाय मागच्या सामन्यामध्ये. तर तो रिदम कंटिन्यू ठेवावा लागणार आहे. चांगला ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. बॅकअप मिळतोय हर्षलचा आणि 2 धावा परिपूर्ण झाल्या होत्या. 3री धाव सुद्धा परिपूर्ण झाल्या. खराब रनिंग बिटवीन द विकेट नाहीये फलंदाजांची हे सिद्ध झाले या बॉलवरती. 41 रन्स स्कोरवरती आपण पाहतो. 41 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. पुढचा सामना जो आपण पाहणार आहोत वडराई आणि एका बाजूला त्यांना 2 करत असताना युवा ग्रुप विठ्ठलवाडी. मागच्या सामन्यामध्ये युवा ग्रुप विठ्ठलवाडी टीमचा बॉलिंग अटॅक जबरदस्त होता परंतु रन चेज करत असताना कुठेतरी ना मुश्किली कुठेतरी आपल्याला पाहायला मिळाली त्यांची. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय डॉट बॉल. एकदा चेंडूची सांगता मैदानामध्ये जरा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीने हा बॉल थोडासा कट झाला होता. बरोबर व्हाईट लाईन वरून हा बॉल रिवर्ट केला होता. 41 धावा फलकावरती 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये हा सुद्धा बॉल इनसाइड आउटचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी आहेत.
ग्रेट एफर्ट्स, जबरदस्त प्रयत्न, प्रेझेन्स ऑफ माइंड अप्रतिम होतं त्या ठिकाणी. वेळेवरती जम्प त्या ठिकाणी घेतली आणि आपल्या संघासाठी एकंदरीत 4 धावा या ठिकाणी वाचवल्या जातात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता अशा पद्धतीनं टायमिंग जम्प त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचमुळे या धावा थांबवणं या ठिकाणी शक्य झालं. हर्षदला चांगलंच माहिती आहे, कारण गोलंदाजी करत असताना त्याने सुद्धा तो अनुभव घेतलाय एक एक धाव किती महत्वाची ठरते. 5वा बॉल या ओव्हरमधील गतीचा बॉल, पूर्णपणे गती काढली होती या बॉलवरती. कुठल्या प्रकारचा वेग या बॉलवरती नव्हता. पडल्यानंतर पूर्णपणे या ठिकाणी स्लो झाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय लेग कटर होता धीम्या गतीचा. शेवटचा बॉल या चौथ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात ज्या पद्धतीने झाली होती 12 धावा, प्रत्येक ओव्हरमध्ये 12 धावा आहेत, परंतु या ओव्हरमध्ये तो इम्पॅक्ट कुठेतरी जाणवलेला नाहीये, कारण या ओव्हरमध्ये कमी धावा खर्च केल्यात गोलंदाज नैतिकने. फक्त 7 धावा या ओव्हरमध्ये दिल्या आणि प्रत्येक बॉल ज्या पद्धतीने हायलाइट्स जर तुम्ही पाहिले तर सातत्याने पाहत राहावेसे वाटतील, कारण ज्या पद्धतीने लेग कटर, ऑफ कटर, स्लोअर वनचा मारा मैदानामध्ये झाला. 43 फलकावरती 4 षटकांचा खेळ संपलाय. वडराई संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर युवा ग्रुप विठ्ठलवाडी संघाचा कॅप्टन सर आपण टॉस साठी उपस्थित राहायचंय. पंचांच्या भूमिकेमध्ये अमित पाटील सर आणि त्याचबरोबर यश चौधरी सर आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं मथाने संघाचा आणि मथाने क्रिकेटचा वारसा जपणारा हे व्यक्तिमत्व आहेत. त्यामध्ये दीपेश चौधरी यांचं सुद्धा मी आवर्जून नाव घेईन. निहार सध्याच्या घडीला पीक फॉर्म मध्ये आहेत, परंतु जी मेहनत खऱ्या अर्थाने या युवा खेळाडूंनी घेतली 2021 पासून नवसिंग फलकावरती 43-43 2021 पासून शिवनेरी चषकापासून सुरुवात झाली आणि तिथून उज्ज्वल संघ मथाने पुन्हा एकदा त्या फेज मध्ये आला. ज्या पद्धतीनं आपण पाहिलं होतं मागील 2 ते 3 वर्षापासून मथाने संघ फ्रंटफुटला होता, परंतु सध्याच्या घडीला थोडंसं त्यांचा डाऊनफॉल सुरू झाला, परंतु लवकरच पुन्हा एकदा त्या प्राईम मध्ये ते परततील. कारण त्यांचा सुद्धा भरपूर मोठा फॅन बेस आहे. कोणत्याही संघाला त्यांनी कुठल्याही प्रकारचे बॅड वर्ड्स वापरले नाही किंवा कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी खराब कृत्य कधीही त्यांनी कोणत्याही स्पर्धेमध्ये केलं नाही, कारण त्याचमुळे त्यांचा जो स्तर आपण पाहिला प्रत्येक स्पर्धेमध्ये पाकफुटला जाऊन स्कोर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. टॉट बॉल निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला होता. 43 फलकावरती पहिल्या चेंडूचा खेळ या ठिकाणी झाला. युगला आणला गेला गोलंदाजी मार्क वरती. क्रॉस पॅडचा ऑफर या ठिकाणी झाला. लेट कनेक्शन झालं त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग मध्ये येत आहेत. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकरीवरती संतुष्ट व्हावं लागणार. नवसिंग फलकावरती 44 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. आतापर्यंत चेंडूंचा जर विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ झालाय. फलकावरती आपण पाहतोय. एका बाजूला हर्षल खेळतोय 6 वरती, दुसऱ्या बाजूला प्रतिम खेळतोय 8 वरती. 6 चेंडूंमध्ये मागील काही चेंडूंमध्ये मोठे स्ट्रोक आलेले नाहीयेत. मागील 8 बॉल मध्ये एकही बाउंड्री पाहायला मिळाली नाहीये. ऑफ ड्राईव्ह चांगला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला चेस सुरू आहे. हर्षल त्या ठिकाणी आलाय. आज हर्षलने फिल्डिंग मध्ये त्याचा स्टँडर्ड दाखवला. आपल्या संघासाठी धावा वाचवणं असो किंवा धावा या ठिकाणी आपण पाहतोय रोखणं असो, कॅच कंप्लीट करणं असो, या सर्व काही ऍक्शन्स मध्ये त्यांना आपण पाहिलंय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाले. 45 फलकावरती आपण पाहतोय. पुढचा बॉल या ओव्हर मध्ये ऑफ टर्न वरती शफल होऊन क्रॉस पॅडचा वापर केलाय. डिस्टन्स नाही या बॉल वरती आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. हर्षलची सुद्धा खेळी संपुष्टात येत असताना बिग लॉस स्कॉर. नवीन बॅटर केतन मैदानामध्ये दाखल झाले. विकेट गेले फलंदाज हर्षलची. स्लॉक मध्ये या ठिकाणी युगचं अधिराज्य आपल्याला पाहायला मिळते. स्पेशली मी कौतुक करेन तिसऱ्या षटकापासून जो खेळ आपण पाहिला, नैतिकने जो परफॉर्मन्स दाखवला, एकही मोठा फटका खेळू दिला नाही. तदनंतर हर्षलला आपण पाहिलं होतं मध्यंतरी त्याने सुद्धा गोलंदाजी चांगली केली. विकेट्स त्यांनी प्राप्त करून दिल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये आता युगला आपण पाहतोय ज्या पद्धतीनं गोलंदाजी तो मैदानामध्ये करतोय. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 4 बॉलमध्ये इकॉनॉमी सुद्धा चांगली गाठला आणि विकेट सुद्धा मिळवला. हा सुद्धा बॉल स्टंपच्या लाईन मध्ये डिलिव्हर्ड केला होता आणि गरजेचं आहे फ्रेश बॅटर समोर कधी कधी हे बॉल सुद्धा या ठिकाणी सफल होत असतात. धावचीची संधी आहे आणि
केतनला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम चेंडू असेल इनिंगचा. नेक्स्ट मॅच दोन टीम मध्ये वडराई आणि एका बाजूला आपण पाहणार आहोत युवा ग्रुप विठ्ठलवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन्सला टॉस द्यायचा. शेवटचा बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. डीप स्क्वेअर लेगला फील्ड त्या ठिकाणी येत आहेत. एकदा पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालाय. तिसरी धाव सुद्धा मिळणार. आता इथे शक्य होईल का पाहायचा. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता आणि दोन धावेवरती संतुष्ट व्हावं लागणार. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मध्ये 48-48 स्कोर कार्डवरती आपण पाहतोय आणि 49 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं. 49चं टार्गेट आपल्याला पाहायला मध्ये 5 ओव्हरमध्ये एक चॅलेंजिंग टोटल स्कोर कार्डवरती उभी केली गेली. चला टॉस या दोन्ही टीमचे कॅप्टन. इथेची ठाकूर सरांच्या शुभाचे टॉस आपण करणार आहोत. चला युवा ग्रुप विठ्ठलवाडी टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. वडराई संघाचे कॅप्टन चला टॉस या. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला वडराई आणि दुसऱ्या बाजूला युवा ग्रुप विठ्ठलवाडी. वडराई संघाचा कॉल असेल. मथाने असा कॉल अडगिनी केला गेला आणि यस मथाने आलाय. मान्यवरांना विनंती करतोय पण मुख्यमंचावरती स्थान हवं. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट आमचे मान्यवर अडगिनी देत आहेत. टॉस जिंकल्यात काय निर्णय असेल. गोलंदाजीच करणार. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा धावत चेस करत असताना मिडल ऑर्डर थोडंसं या ठिकाणी डिस्ट्रॉइट होताना आपण पाहिला होता. तर मिडल ऑर्डरला काय संदेश असणार. काय नाही, जे आपला बेसिक आहे बेसिकवर फक्त खेळा बस. आमचा प्रवास तुम्ही सुद्धा केलाय तर या स्पर्धेविषयी आपलं मनोगत कसं व्यक्त कराल. स्पर्धा खूप चांगली आहे आणि प्रथमतः मथाणी संघाचा आणि सर्व ज्या हा विळंगी डोंगरी गट आहे यांच्यामध्ये आम्हाला त्यांनी खेळायला दिली, संधी दिली, त्याबद्दल त्यांच्या सर्व ज्या टीम्स आहेत त्या टीमचे मनपूर्वक आभार. ऑल द बेस्ट. वैभव टॉस सरल्यात. टॉस जर तुम्ही जिंकले असेल तुमचा निर्णय काय असतं. आम्ही पण छत्री सांगितलं असतं. तर मनाविरुद्ध बॅटिंग करावी लागली. मागच्या सामन्यामध्ये धावा चेस करत असताना धावा चेस झाल्या होत्या परंतु फलंदाजांनी थोडंसं नाराज केलं होतं. कारण ज्या पद्धतीनं तुम्ही परफॉर्मन्स डिझर्व करताय तो परफॉर्मन्स धावा चेस करत असताना झाला नव्हता. तर ज्या चुका झाल्या त्या सुधारवण्याचा प्रयत्न कसा कराल. आम्हाला आशा आहे की आकाश असला तरी आम्ही मॅच जिंकू शकतो आणि आता पण त्याच्यावर आशा आहे तो केला तर आम्ही जिंकू शकतो. आणि या स्पर्धेविषयी मनोगत कसं व्यक्त कराल. जास्त बोलत नाहीयेत. टॉस देखील जिंकला वडराई संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्याचा होता. पण कॉम्बॉक्स मध्ये ओटू उत्कर्ष पाटील सर थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धन्यवाद हार्दिक केणी सरांना आपण ऐकलत. जाऊया मॅचकडे. इथे आपण पाहताय सेकंड राऊंडचा मॅच जिथे एका बाजूला संघ आहे एडवण आणि त्यांच्या विपक्षात संघ उभा आहे तो म्हणजेच माकुंडसार. पहिला सामना दोघांनी देखील जिंकला आणि आता दुसऱ्या सामन्यामध्ये आपलं नशीब आजमावताना बघायला मिळतील. कुठला संघ जिंकणार कुठला संघ हरणार. सन्माननीय हितेंद्र ठाकूर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी अमित पाटील यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते हितेंद्र ठाकूर यांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करावा. आमच्या मुख्य व्यासपीठावरती ते दाखल झालेत आणि त्यांचं मथाने चषकामध्ये हितेश आहेत. हितेश ठाकूर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं मुख्य व्यासपीठावरती आम्ही यथोचित स्वागत सन्मान करू इच्छितो. अमित पाटील आहेत अण्णा या नावानं टेनिस बॉल क्रिकेट दनानून सोडलं ज्यांनी ते अमित आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय तो म्हणजेच हितेश ठाकूर यांचं.
व्हेरी फर्स्ट बॉल हितेश ठाकूर सरांच्या स्वागताकरिता काय जबरदस्त फटका खेळला. प्रणित मात्रे मागच्या मॅच मध्ये आग ओकत होते म्हणायला हरकत नाही. काय गोलंदाजी केली, परंतु आता प्रतिस्पर्धी संघ देखील वेगळा आहे आणि या प्रतिस्पर्धी संघाने देखील इथून मागचा मॅच जरूर जिंकून आलेत आणि ज्या अनुषंगाने आपण जी सध्या आपण पाहतायत फलंदाजी झाली पहिल्याच बॉल वरती. काय फटका खेळला, खूप चांगला फटका. पहिल्याच बॉल वरती 4 धावा. मताने चषकाचा पहिला दिवस. उद्याच्या दिवसात देखील आपल्याला संघ बघायला मिळतील 8 अशी 26 जानेवारी पर्यंत ही स्पर्धा तुम्हाला सगळ्यांना रंग घेताना बघायला मिळेल. पहिलाच बॉल चौकार. आता पुन्हा एकदा प्रणित तयार होतील. या बॉलला काय फटका खेळलाय, अप्रतिम, अद्वितीय, विलक्षण कामगिरी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4. यांचा सुमधुर गीतांचा सदाबहार असा कार्यक्रम आपण सकाळपासून ऐकताय खूप चांगल्या पद्धतीने. अगदी प्रेक्षकांना खेळवून ठेवतात. युट्यूबला अनेक प्रेक्षक जे असेही आहेत की फक्त डीजे कॅन्डी यांना ऐकायला येतात. हे त्यांनी कमावलेलं प्रेम आहे. जाऊया मॅचकडे. पहिले 2 बॉल 2 चौकार. तिसऱ्या बॉलवरती कमबॅक नाबा प्रणित मात्रे, परंतु एका बाजूला गोलंदाज. प्रणितच्या पहिल्याच 2 चेंडूंचा खरपूस समाचार घेतला अभयनं. काय फलंदाजी केली. गोलंदाजी तोडीस तोड उत्तर देत असताना अभय अगदी युवा खेळाडू, डाव्या हाताचा तंत्रशुद्ध फटक्यांची निवड करणारा हा फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. एडवन या विभागातून खऱ्या अर्थाने बिलॉंग करत असताना युवा आहे, सुरुवात आहे त्याची. या बॉलला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आता फलंदाज इथे बाद होतील. गॉन. त्यानंतर आता 2 बॉलचे डॉट आले. भाविक आहेत का? नवीन फलंदाज जर आपण तपासून पाहिले तर भाविक मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. या मॅच मध्ये जिंकण्याकरिता 49 धाव्यांचा टार्गेट ठेवलं, ज्याची सुरुवात 2 बॉल मध्ये 8 झाली होती. आणि त्यानंतर जर आपण तपासून पाहिलं तर धावांचा इथे 2 बॉल जे डॉट आले आणि त्या डॉट बॉलनं सध्या स्कोर कार्डला धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच 8 वरती. चला थोडासा वेळ आपण जास्त खर्च करता लक्षात घ्या. यानंतर देखील 2 सामने तेवढेच महत्वाचे आहेत. आजच्या दिवसातला एक संघ जो आपल्याला पुढे क्वालिफाय करायचा आहे त्या अनुषंगाने वेळ कमी खर्च करा. गोलंदाज तयार होतील पुन्हा एकदा. राईट हँड ओव्हर दी स्टम्प्सनं पंचांच्या डावीकडनं उजव्या हाताने पुढचा बॉल. याही वेळेला येता क्षणी काय फटका खेळलाय. इझिली डन. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना आलाय चौकार. 4. कॅन्डी खूप चांगला फटका अगदी येता क्षणी गुडघा वाकवला आणि तदनंतर आपण पाहतायत बॉलला दिशा दिली आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील गेला. फलकावरती रन 12 आहेत. यावेळेला बिटवीन द गॅप बॉल वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतील. बघता बघता दुसरीचा प्रयत्न आणि 2 रन सहजली परिपूर्ण होतात. या धावसंख्येत 2 पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपतो ज्या वेळेला धावसंख्या 14 आहेत. 14 वरती एक धक्का जरूर लागला, परंतु जे फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आले त्यांनी देखील पॉझिटिव्ह इंटेंटने सुरुवात केली. घेऊ एक छोटासा ब्रेक. 24 बॉल 35 चा मॅच.
अग्री दादू 007 टिंबी खोडावेचे मात्र कलाकार आणि खऱ्या अर्थानं त्यांचं सॉन्ग आपल्याला बघायला मिळतं. खूप चांगली अशी संकल्पना. सोशल मीडियाचं काळ आहे ज्यामध्ये तुम्ही काही गोष्टी करा तुम्हाला प्रसिद्धी मिळते आणि खऱ्या अर्थानं त्यांनी आपल्या परंपरेला जोपासत आगरी दादू 007 या चॅनलचं नवीन एक पेज ओपन केलं आणि तदनंतर आज संपूर्ण पालघर जिल्ह्याला हेवा वाटेल असं आगरी दादू 007 ची व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या फलकावरती या एका धाव्यानं जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15 वरती. 23 बॉल आणि 23 बॉल मध्ये रन करायचे 34. वेळेचा विचार केला तर 3:40 होत आलीत. यानंतरचे 2 सामने तेवढेच महत्वाचे आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती अथर्व युवा एक चांगला गोलंदाज. या वेळेला काय फटका खेळलाय अगदी प्रशांत घरत कॉपीबुक स्टाईल न बॉल सीमा रेषेच्या बाहेर जाताना आलाय चौकार. 4. बॅटिंग ट्रिमेंडस बॅटिंग मैदानाच्या आत जिथे फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. भाविक खूप चांगली बॅटिंग. पॉझिटिव्ह इंटेंट मैदानाच्या आतमध्ये की या 49 ज्या धावा उभ्या केल्यात त्या धावांना तोड म्हणून आम्ही उत्तर देणार लढणार शेवटपर्यंत. आणि इथे सुरुवातीच्याच काळात येता क्षणी 3 बॉल मध्ये 10 धाव्यांचं ज्यांनी कॉन्ट्रीब्युशन दिलं आपल्या संघाकरिता. 19 सध्या फलकावरती आहेत. पुढचा बॉल याही वेळेला बिटवीन द गॅप बॉल वेगाने आउटफील्डला फाडत स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या मधोमध चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4. तेवीस वरती धक्का लागलाय तो म्हणजेच पहिला. आणि जिथे आपण पाहतात जो धक्का लागल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये भाविक आले आणि त्या भाविकनं मागे वळून पाहिलं नाही की आमचा फलंदाज जो सुरुवातीच्या काळात ज्यानं 2 चौकार आणून सुरुवात चांगली करून दिली त्या सुरुवातीला आता शेवटपर्यंत याच लयमध्ये याच फ्लो मध्ये आम्ही खेळणार. पुन्हा एकदा आता अल्टी फल्टी स्ट्रोक खेळलाय रिव्हर्स स्विचच्या माध्यमातून बॉल गलीमधून डीप मधून क्लिअर होईल सीमा रेषेच्या बाहेर. 4. या मॅच मध्ये आता खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा काय फटका खेळला अप्रतिम. या फलंदाजाची बॅटिंग आजच्या दिवसात बघण्यासारखी आहे. इझिली खेळतायत. गुडघा वाकवल्यानंतर फक्त स्कूप केलं दिशा दिली आणि बॉलला हुक केलं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना 4 चेंडू आणि 4 चौकार. अप्रतिम बेमिसाल बॅटिंग बाय भाविक. क्लासिकल. बॉल आणि 19 बॉल मध्ये रन करायचे या मॅचला जिंकण्यासाठी. 18 अथर्वसाठी कर्दन काळ राहिला भाविक. काय फलंदाजी केली अप्रतिम. याही वेळेला फटका तर खेळला जिथे आहेत प्रीतम आणि त्यांनी कॅच टिपलाय. फलंदाज बाद. चांगलं क्रिकेट दाखवल्यानंतर आता प्रतिम आपल्याला पाहायला मिळेल. त्यांनी टिपलाय कॅच आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज सन्मित दाखल झालेत. भाविकची फलंदाजीसाठी टाळ्या वाजतायत शिट्या वाजतायत ज्यानं चांगले क्रिकेट दाखवलं. सन्माननीय विजय चौधरी आणि नितीन पाटील सरांना विनंती करतो की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. सन्माननीय विजय पाटील आणि नितीन पाटील सर प्लीज आपण या.
तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानानं येऊन विराजमान होण्याची कृपा करावी. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये रन करायचे आहेत 18 या मॅचला जिंकण्यासाठी. एक अटीतटीचा सामना आपल्याला बघायला मिळतोय या मॅच मध्ये. आता पाहूया काय होते आणि काय बिघडते. 18 चेंडू 18 ची गरज. नवीन फलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजेच मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ऑन साइडला फटका तर खेळल्या, जरूर सिंगल झाली. सिंगलच्या साह्याने आता दुसरीचा प्रयत्न राहील का नाही राहणार. सिंगलला संतुष्ट राहावं लागतं. आता मागणी तसा पुरवठा. बून बून से मिलता है सागर. आणि आता खऱ्या अर्थानं तुम्हाला इथून एक एक धावेने देखील या सामन्यामध्ये तुम्ही अगदी पुढे राहू शकता. पाहूया काय होते आणि काय बिघडते. 17 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. प्रणित आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. गुणवत्ता आहे प्रणितकडे. मागच्या षटकात काय झालं याला विसरत नाविन्यानं गोलंदाजी चांगली करावी लागेल. मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट तुम्हाला प्रदान करूनच खेळायचं, लक्षात घ्या. मॅन ऑफ द मॅच ची जी टी शर्ट आहे ती घालूनच तुम्हाला खेळायची, अदरवाईज 3 धाव्यांची पेनल्टी ही आहे प्रत्येक संघ, लक्षात घ्या. नियम महत्वाचे आहेत. मॅन ऑफ द मॅच चे जे टी शर्ट तुम्हाला मिळते त्या टी शर्टला तुम्हाला प्रदान करूनच मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. अदरवाईज नेक्स्ट मॅच मध्ये तुम्ही तसं दिसलात तर ते पुढील होणाऱ्या सामन्यासाठी देखील आणि प्रत्येक खेळाडूंना जे लाईव्ह असतील ज्यांच्या मॅच उद्या आहेत त्यांच्याकरिता देखील हा मेसेज आहे. फटका तर खेळलाय बऱ्याच काळ हवे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे हर्षल मिसजज. शेवटपर्यंत बॉल कडे पाहत राहिले परंतु जज नाही करू शकले आणि तदनंतर हा कॅच सुटलाय. आता प्रणित सांगतात की नाही चालणार आहे. माकुंड सरसंघ आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचतोय ती म्हणजेच 36. आदेश पाटील आमच्या साथीनं खूप चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं. 36 रन या धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल. फटका तर खेळलाय, जरूर क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या मस्तकाला दस्तक देत इझिली कॅच टिपण्याचा प्रयत्न केला त्यांनी आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना षटकार. या वेळेला पुन्हा एकदा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश लॉंग ऑफला, अर्थात अक्षय गोवळकर. थोडीशी चुकी झाली, लेझी राहिले. मला या लेवलला सेकंड मॅच मध्ये या चुका स्किप कराव्या लागतात. आता सध्या या मॅचला जिंकण्यासाठी समीकरण दिसतंय असं की बॉल आहेत 13 आणि 13 बॉल मध्ये रन करायच्यात या मॅचला जिंकण्याकरिता, ते म्हणजेच 5. एडवण संघ निश्चित स्वरूपात इथून वरचढ प्राप्त करतोय की काय. फटका खेळलाय, जरूर चांगला. क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बीट करत बॉल सीमा रेषेच्या बाहेर. 3 षटकात या सामन्याचा रिझल्ट बदलवला आणि खूप चांगलं क्रिकेट दाखवलं एडवण संघ. अभिनंदन, खूप जबरदस्त क्रिकेट तुम्ही दाखवलं. तुमची किमया साध्य केली आणि इथून आपण पाहतायत विजयाचा ठसा, विजयाचा झेंडा रोवला गेला. मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये निश्चित स्वरूपात आपण बघणार आहोत. कमलेश वर्तक सरांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. कमलेशजी वर्तक सरांना विनंती करेन की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष असं हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य रवींद्र राऊत सरांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच